आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। ठाकरे गटाकडून नेत्यांवर विविध जबाबदारी देण्यात आली आहे। तसंच नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती मागवण्यात आली आहे। तर उद्यापर्यंत या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसंच स्थानिक पातळीवर वॉर्ड किंवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली आहे। याचा अहवाल 19 जून पर्यंत म्हणजे उद्याच शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाने आता कंबर कसल्याचं दिसतंय? दीपाली, अगदी बरोबर आहे। आता सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं, त्याचप्रमाणे ज्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याकडे। आणि त्या अनुषंगेच काल शिवसेना भवन इथे शिवसेना ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे आमदार असतील, खासदार असतील किंवा राज्यातून आलेली जी जिल्हा प्रमुख आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आता आगामी लक्ष जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगे आज आपण बघतोय की जे महत्त्वाचे नेते आहेत ठाकरे गटातील त्यांना महानगरपालिका निहाय जी आहे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि त्या संदर्भातील जे अहवाल आहेत ते तयार करण्यात सांगण्यात आलेले आहेत। त्या भागातली जी काही स्थानिक परिस्थिती असेल त्या अनुषंगे अहवाल तयार करण्यात सांगितलेले आहेत। मागे ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी ठाकरे गटाला गळती लागलेली आहे। अनेक प्रमुख लोक जे आहेत ती त्या जिल्ह्यातील शहरातील ठाकरेंना सोडून शिंदेंकडे प्रामुख्याने गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेत अहवाल तयार करून त्या भागातली काय परिस्थिती आहे हे उद्धव ठाकरे यांना जाणून घ्यायचं। आणि त्या अनुषंगे आपण बघतो की बैठक पार पडलेली आहे, नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। ठाकरे गट जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।